चला आवाज येतो कर. काय चालू होतं आपलं त्रिकोण. त्रिकोण म्हणजे काय झालं. त्यानंतर आपण काय केलं, कोणावरून त्रिकोणाचे किती प्रकार पडतात हे पाहिले. कोणावरून त्रिकोणाचे 3 प्रकार लक्षात ठेवा. एक लघुकोण, एक विशाल कोण आणि एक तुमचा काटकोण. लघुकोण म्हणजे लक्षात ठेवायचं ज्याचे कोण लक्षात ठेवा तिन्ही कोण 90 पेक्षा लहान असतात. विशाल कोण म्हणजे ज्या त्रिकोणाचा एक कोण 90 पेक्षा जास्त असतो किंवा मोठा असतो लक्षात ठेवा, त्याला म्हणतो आपण विशाल कोण. आणि काटकोण म्हणजे ज्याचा एक कोण त्रिकोणाचा लक्षात ठेवा किती असतो, 90 असतो. हितपर्यंत चालतो ना आपण. कोणावरून त्रिकोणाचे लघुकोण, विशाल कोण आणि काटकोण त्रिकोण. आता पुढचं बघायचे, बाजूवरून त्रिकोणाचे किती प्रकार पडतात. बाजूवरून त्रिकोणाचे प्रकार. बाजूवरून त्रिकोणाचे प्रकार किती पडतात ते आपल्याला बघायचं आहे. बघा, बाजूवरून त्रिकोणाचा पहिला प्रकार बघायचा आपल्याला, समभुज त्रिकोण. पहिला प्रकार बघा, हा आकृती काढतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा त्रिकोण ए आहे, बी आणि सी आहे. आता समभुज म्हणजे काय, ज्याच्या तीनही बाजू सेम असतात, समान भुज आहे तुमच्या. ही पण 4 सेंटीमीटर आहे, ही पण 4 सेंटीमीटर आहे आणि ही पण 4 सेंटीमीटर आहे. ह्याचा कोण किती असणार, 60 असणार. हा पण कोण 60 असणार आणि हा पण कोण किती असणार तुमचा, 60 अंशाचा असणार. मग समभुज त्रिकोण म्हणजे काय, ज्या त्रिकोणाच्या सर्व म्हणजे तिन्ही बाजू लक्षात ठेवा, सर्व म्हणजे तिन्ही बाजू, ज्या त्रिकोणाच्या सर्व म्हणजे काय, सर्व म्हणजे तिन्ही बाजू समान असतात. तिन्ही बाजू कशा असतात, समान असतात, म्हणजेच एकरूप असतात. म्हणजेच काय असतात, एकरूप असतात. लक्षात काय ठेवायचं, साधाने सिंपल, ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू लक्षात ठेवा, ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू म्हणजे तिन्ही बाजू समान असतात ना, त्याला म्हणायचं समभुज त्रिकोण म्हणायचं. आता समभुज त्रिकोण जो आहे लक्षात, समभुज त्रिकोणाची सर्व दिलेली आकृती, त्रिकोण एबीसी हा समभुज त्रिकोण आहे. त्रिकोण आहे का आहे रे, कारण त्याच्या सर्व बाजू समान आहेत. म्हणजेच बाजू कोणती आली तुमची, बाजू ए बी, एकरूप बाजू बी सी व एकरूप बाजू एसी. बाजू ए बी, बाजू बी सी, बाजू एसी ह्या सगळ्या कशा आहेत, एकरूप आहेत म्हणजे समान आहेत. ह्याला म्हणायचं समभुज त्रिकोण. आणि समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण हा लक्षात ठेवा 60 अंशाचा असतो. समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण जो आहे, समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण हा 60 अंशाचा असतो. काय लक्षात ठेवणार, समभुज त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू लक्षात ठेवा समान लांबीचे असतात, म्हणजेच ते एकरूप असतात. आणि समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण जो असतो लक्षात ठेवा तो किती अंशाचा असतो तुमच्या, 60 अंशाचा असतो.
एकदा बघून घ्या. पुढे जायचं आपल्याला बाजूवरून प्रकार पडणारा त्रिकोणाचा पुढचा प्रकार आहे समद्विभुज त्रिकोण. बघितलं का रे बाबा? चला जाऊया पुढचं. पुढचा बघायचा आपल्याला दुसरा प्रकार बाजूवरून पडणारा समद्विभुज. समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोण. समजा हा त्रिकोण ए आहे, बी आणि सी आहे. त्रिकोण एबीसी आहे. त्रिकोण एबीसी मध्ये बाजू एबी ही 4 सेंटीमीटरची आहे. एसी सुद्धा 4 सेंटीमीटरची आहे आणि बीसी मात्र 2 सेंटीमीटरची आहे. तर हितला कोण कितीचा असणार? 70 अंशाचा. आणि हितला कोण जर घेतला तर 70 अंशाचा घेतला. 7 आणि 7 झाले 14. राहिले किती रे तुमचे? 40. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या बापांची बेरीज किती असते? 180 अंश. 40 अंश. समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय? ज्या त्रिकोणाच्या दोन भुजा असतात ना, दोन भुजा किंवा बाजू म्हणतो, त्या समान असतात म्हणजे एकरूप असतात. ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान लांबीच्या म्हणजे एकरूप असतात. म्हणजेच एकरूप असतात. त्याला म्हणायचं समद्विभुज त्रिकोण. काय म्हणायचं? समद्विभुज त्रिकोण. लक्षात ठेवा. आता सोबतची आकृती आहे ना, सोबतची आकृती, ही सोबतची आकृती समद्विभुज त्रिकोणाची आहे. त्रिकोण जो आहे त्रिकोण एबीसी हा समद्विभुज त्रिकोण आहे. समद्विभुज त्रिकोण आहे. का रे बाबा समद्विभुज त्रिकोण आहे? कारण रेख ए बी म्हणजे बाजू ए बी एकरूप रेख किंवा बाजू कोणती रे? एसी. कारण ए बी पण 4 सेंटीमीटरची आहे आणि एसी पण किती आहे तुमची? 4 सेंटीमीटरचे. ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान लांबीचे असतात म्हणजे एकरूप असतात त्याला आपण काय म्हणतो? समद्विभुज त्रिकोण म्हणतो. म्हणून बाजू ए बी एकरूप बाजू किंवा रेख. लक्षात ठेवा एसी. व ह्या ठिकाणी काय दिसतं रे? कोण बी आणि कोण सी कसं दिसतं? सेम दिसतोय. लक्षात ठेवा. आता ए बी ए सी दोन्ही पण सेम आहे. याचा अर्थ दोघांसमोरचा पण कोण कसा असणार? तुमचा सेमच असणार त्या ठिकाणी. याचा अर्थ ए सी बाजू समोरील कोण कुठला आहे? बी. आणि ए बी बाजू समोरील कोण कुठला आहे? सी. जर दोन्ही बाजू सेम असतील तर दोन्ही बाजू समोरील कोण कसे असणार? त्या ठिकाणी एकरूप असणार म्हणजे समानच असणार. याचा अर्थ तुम्ही असं म्हणू शकता, कोण कुठला आहे रे? बी. म्हणजे ए बी सी. कोण ए बी सी एकरूप कोण कुठला आहे रे? बी 70 आहे तर सी पण 70 आहे. म्हणजे ए सी बी. कोण ए सी आणि बी. म्हणजे ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतात आणि ज्या त्रिकोणाचे दोन कोण एकरूप असतात त्याला म्हणायचं समद्विभुज त्रिकोण. काय म्हणायचं? समद्विभुज त्रिकोण. क्लिअर का रे? जा या पुढचा. हे झाला पहिला झाला समभुज, दुसरा झाला समद्विभुज
आणि तिसरा बघायचा आहे विषमभुज त्रिकोण. जाऊया पुढे चला. तिसरा बघायचा आहे विषमभुज त्रिकोण. तिसरा प्रकार आहे बाजूवरून विषमभुज त्रिकोण. विषमभुज त्रिकोण. विषमभुज त्रिकोण. विषमभुज त्रिकोण म्हणजे काय रे बाबा? समजा आकृती काढतो. त्रिकोण हा ए आहे, बी आहे आणि सी आहे. त्रिकोण कुठला आहे तुमचा? त्रिकोण ए बी आणि कुठला आहे तुमचा? सी आहे. हा 3 सेंटीमीटरचा आहे, हा 4.5 सेंटीमीटरचा आहे आणि हा आहे 5.5 सेंटीमीटरचा आहे. मग विषमभुज त्रिकोण म्हणजे काय मला सांगा. ह्या ठिकाणी सगळ्या बाजू कशा दिसतात रे? भिन्न दिसतात. म्हणजे ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन भुजा, ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन भुजा, ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन भुजा एकरूप नसतात, त्यांना विषमभुज त्रिकोण म्हणतात. त्यांना विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. त्रिकोण ए बी सी हा विषमभुज त्रिकोण आहे. विषमभुज त्रिकोण आहे. का रे बाबा विषमभुज त्रिकोण आहे? त्रिकोण आहे कारण या त्रिकोणाच्या सर्व भुजा म्हणजे सर्व भुजा भिन्न आहेत. सर्व भुजा कशा आहेत? भिन्न आहेत. म्हणजे ज्या त्रिकोणाच्या सर्व भुजा भिन्न असतात त्याला म्हणायचं असतं विषमभुज त्रिकोण. काय म्हणायचं? विषमभुज त्रिकोण. क्लिअर का रे बाबा? विषमभुज त्रिकोण म्हणजे क्लिअर का? समद्विभुज त्रिकोण म्हणजे क्लिअर का? आणि समभुज त्रिकोण म्हणजे क्लिअर का? आपण पहिला बघितला होता समभुज त्रिकोण. आपण कुठला बघितला होता? समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण म्हणजे काय? ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू किंवा भुजा लक्षात ठेवा समान असतात, म्हणजे एकरूप असतात. आणि त्या समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण असतो तो किती अंश असतो? 60 अंशाचा असतो. पुढचा प्रकार बघितला आपण समद्विभुज त्रिकोण. त्याच्यामध्येच हे अर्थ लक्षात ठेवा, ज्या त्रिकोणाच्या दोन भुजा कशा असतात? समान असतात, म्हणजे एकरूप असतात. म्हणजे समद्विभुज त्रिकोणाच्या दोन भुजा एकरूप असतात आणि दोन कोण कसे असतात? एकरूप असतात. त्याला म्हणायचं समद्विभुज त्रिकोण. आणि तिसरा शेवटचा आपण प्रकार बघितला विषमभुज त्रिकोण. विषमभुज त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणाच्या दोन भुजा एकरूप नसतात त्याला म्हणायचं विषमभुज त्रिकोण. याचा अर्थ त्रिकोणाच्या सर्व भुजा ह्या लक्षात ठेवा या कशा असतात त्या ठिकाणी. दोन भुजा भिन्न याचा अर्थ तिसरी पण वेगळी असणार लक्षात. याचा अर्थ सर्व भुजा कशा असतात तुमच्या? भिन्न असणार त्या ठिकाणी. इथपर्यंत क्लिअर करे बाबा? चला पुढच्या बेसिक कडती जाऊया. आता बघायचं आपल्या त्रिकोणाचे गुणधर्म. आपल्याला बघायचे त्रिकोणाचे गुणधर्म. इकडं आकृती काढतो. त्रिकोण ए आहे, बी आणि सी आहे. त्रिकोण एबीसी मध्ये कोण ए जो आहे तो 80 अंशाचा आहे. कोण बी तो आहे ना 60 अंशाचा आहे. आणि कोण सी जो आहे ना तो किती अंशाचा आहे? 40 अंशाचा आहे. ह्याचा बाह्य कोण किती येईल? ह्याचा बाह्य कोण किती येईल? मला सांगा. हितला जर 80, हितला 100 येऊन जाईल तुमचा. हितला 40 आहे तर हितला किती येईल? 140 येऊन जाईल तुमचा. आणि हितला तुमचा 60 आहे तर हितला किती येईल तुमचा? 120 येऊन जाईल. तर रेषीय जोडीतील कोणांची बेरीज असते लक्षात ठेवा. रेषीय जोडीतील जो कोण असतो तो 180 अंशाचा असतो लक्षात ठेवा. याचा अर्थ तुम्हाला जी सरळ रेषा दिसते
हा रेषा कोण आहे लक्षात ठेवा, आणि रेषीय जोडीतील कोण जो असतो तो किती असतो तुमचा 180 अंशाचा. म्हणजे सरळ रेषा दिसली तो कोण असतो 180 अंशाचा, हे लक्षात असतं. मग आताच मला सांगा, आपल्याला आकृतीवर पहिलं वैशिष्ट्य लिहायचं आहे. पहिलं वैशिष्ट्य काय लिहायचं माहिती का? पहिलं वैशिष्ट्य जे लिहायचं आपल्याला, पहिलं वैशिष्ट्य ते काय लिहायचं माहिती? वैशिष्ट्य म्हणजे गुणधर्म. पहिला गुणधर्म दिसतंय का रे फळ्यावरच लिहिलं? पहिला गुणधर्म जो आहे त्रिकोणाच्या, मला सांगा इथला आतला अंतरकोन झाला, आतले जे त्याला अंतरकोन म्हणायचं, आणि बाहेरचे त्याला बाह्य कोण म्हणायचं. बाहेरचे त्याला काय म्हणायचं? बाह्य कोण. आतले त्याला अंतरकोन म्हणायचं. जर तुम्ही अंतरकोनांची बेरीज केली तर 8 आणि 6 14, 14 आणि 4 किती आले? 18, 4 ते 180 आलं. म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज जी असते ती किती असते? 180 असते. म्हणजे पहिला गुणधर्म सांगता येईल त्रिकोणाचा, त्रिकोणाच्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज, तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज, मापांची बेरीज 180 अंश अथवा अथवा दोन काटकोन असते, दोन काटकोन असते, दोन काटकोन असते. बरोबर. 180 अंश असते त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज. म्हणजेच मला सांगा 180 म्हणजे दोन काटकोन, कारण एक काटकोन 90 असतो, दुसरा काटकोन घेतला 90चा, टोटल झालं 180. म्हणजेच पहिला गुणधर्म त्रिकोणाचा लक्षात ठेवायचं, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते, म्हणजेच दोन काटकोन असते. क्लिअर करे बाबा? बघा तुम्ही दिलेल्या सोबतच्या आकृतीमध्ये आंतरकोन जो आहे तुमचा 80, 60 आणि 40 आहे. तिघांची पण बेरीज करून बघा. तिघांची 60, 80 आणि 40 ची बेरीज केली तर तुमची किती होऊन जाईल? त्या ठिकाणी 180 होऊन जाईल. चला, वैशिष्ट्य गुणधर्म क्रमांक 2. गुणधर्म क्रमांक 2 बघा. पहिला गुणधर्म त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते, म्हणजेच दोन काटकोन असते. त्रिकोणाच्या 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 दोन बाजू घेतल्या, त्रिकोणाच्या दोन बाजू घेतल्या, त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या, त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या लांबींची बेरीज, लांबींची बेरीज, लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा, तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते, जास्त असते, जास्त असते. म्हणजे त्रिकोणाच्या काय केल्या माहिती का? तुम्ही दोन बाजू घेतल्या, नेहमी म्हणा, नेहमी लक्ष, बाजूपेक्षा नेहमी हा शब्द वापरला तर चालेल, नेहमी जास्त असते. म्हणजे त्रिकोणाच्या काय घेतल्या? दोन बाजू घेतल्या, त्रिकोणाच्या दोन बाजू घेतल्या. ह्या त्रिकोणाच्या दोन बाजूंची जर तुम्ही बेरीज केली, ह्या आणि ह्या बाजूंची जर तुम्ही बेरीज केली, ही तिसऱ्या बाजूपेक्षा नेहमी लक्षात ठेवायचं जास्त असते. नेहमी कशी असते? त्या ठिकाणी जास्त असते. एक मिनिट. म्हणजे त्रिकोणाच्या काय केल्या माहिती का तुम्ही? दोन बाजू घेतल्या, ही आणि ही बाजू घेतली समजा, तर ह्या दोन बाजूंची बेरीज ही नेहमी लक्षात ठेवा तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. तिसऱ्या बाजूपेक्षा कशी असते? जास्त असते. हा त्रिकोणाचा दुसरा गुणधर्म आहे. त्रिकोणाचा दुसरा गुणधर्म काय लक्षात ठेवायचं? त्रिकोणाच्या दोन बाजू घेतल्या आणि त्या दोन बाजूंची तुम्ही बेरीज केली, ही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा नेहमी लक्षात ठेवा कशी आली पाहिजे? त्या ठिकाणी जास्त आली पाहिजे. उदाहरणार्थ जर घेतलं लक्षात ठेवा, इथं 4 घेतलं, इथलं 3 घेतलं, तर ह्या दोघांची बेरीज 4 आणि 3 ची बेरीज, 4 आणि 3 किती आले? 7. ही लक्षात ठेवा बेरीज, ही राहिलेली जी बाजू नाही, ही बाजू ह्या बाजूपेक्षा नेहमी जास्त आली पाहिजे, नेहमी जास्त आली पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणजे हा गुणधर्म लक्षात ठेवा की त्रिकोणाच्या दोन बाजू जे आहेत लक्षात ठेवा, त्रिकोणाच्या दोन बाजू, या दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा नेहमी जास्त आली पाहिजे. हा झाला गुणधर्म क्रमांक 2.
तिसरा गुणधर्म लक्षात ठेवायचा त्रिकोणाचा. तिसरा गुणधर्म त्रिकोणाचा. त्रिकोणाच्या मोठ्या बाजू समोरील कोण, मोठ्या बाजू समोरील कोण, त्रिकोणाच्या मोठ्या बाजू समोरील कोण हा मोठा असतो. मोठ्या बाजू समोरील कोण मोठा असतो व लहान बाजू समोरील कोण, लहान बाजू समोरील कोण लहान बाजू समोरील कोण लहान असतो. तिसरा गुणधर्म लक्षात ठेवायचा, त्रिकोणाच्या मोठ्या बाजू समोरील कोण मोठाच लक्षात ठेवायचा. बाजू मोठी कोण सुद्धा मोठा येणार, बाजू लहान आहे कोण सुद्धा लक्षात, त्याच्या समोरील कोण जो आहे तो लक्षात ठेवायचा लहानाच्या. समजा ही बाजू लक्षात ठेव मोठे, कुठली बाजू आहे खालची बाजू बीसी मोठे, तर त्याच्या समोरील कोण सुद्धा लक्षात ठेवा मोठाच आला पाहिजे. बाजू लहान आहे त्याच्या समोरील कोण सुद्धा लक्षात ठेवा लहानच आला पाहिजे. ही पण बाजू सेम आहे, ही पण बाजू सेम आहे, तर त्याच्या समोरील कोण सुद्धा सेमच आले पाहिजेत लक्षात ठेवा. जसं की तुम्ही इथं बघितलं समभुज मध्ये ही पण बाजू 4 सेंटीमीटर आहे, ह्याच्या समोरील कोण किती आहे 60 आहे. ह्या एबी समोरील कोण कुठला आहे तुमचा सी आहे, हा 60 आहे. बाजू एसी समोरील कोण सुद्धा किती आहे 60च आहे. आणि बाजू लक्षात बीसी समोरील कोण सुद्धा किती आहे 60च आहे. असं का, कारण प्रत्येक बाजू सेम आहे ना, प्रत्येक बाजू सेम आहे. म्हणून गुणधर्म काय त्रिकोणाचा की मोठ्या बाजू समोरील कोण मोठाच राहणार आणि लहान बाजू समोरील कोण कसा असणार तुमचा लहानच असणार. राजा जर बाजू तिन्ही पण सेम असतील कोण सुद्धा कसे पाहिजे तुमचे सेमच पाहिजे. कारण इथं बाजू बीसी 4 सेंटीमीटर, एसी 4 सेंटीमीटर, एबी 4 सेंटीमीटर. जर एबीचा कोण 60 असेल आणि बीसी जर 4 सेंटीमीटर असेल तर तिचा कोण सुद्धा किती यायला पाहिजे तुमचा 60 यायला पाहिजे. म्हणजे बाजू समान आहेत तर कोण सुद्धा कसे पाहिजे तुमचे समान पाहिजेत. म्हणजेच याचा अर्थ मोठ्या बाजू समोरील कोण लक्षात ठेवायचं, मोठ्या बाजू समोरील कोण हा मोठा असणार आणि लहान बाजू समोरील कोण कसा असणार लहान असणार. हा त्रिकोणाचा झाला तुमचा तिसरा गुणधर्म. आता बघा पुढचं आहे तुमचं चौथं गुणधर्म लक्षात ठेवायचा. चौथा गुणधर्म त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप, त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याला संलग्न नसलेल्या म्हणतो बरं का, असलेल्या मी संलग्न नसलेल्या आंतरकोनाच्या बेरजे एवढे असते. चौथा गुणधर्म काय म्हणते, त्रिकोणाचा कुठलाही बाह्य कोन घ्या. समजा मी काय घेतलं माहिती का, हा त्रिकोणाचा बाह्य कोन घेतला बघा, हा त्रिकोणाचा बाह्य कोन घेतला, इथला 100 घेतला. आता ह्याला संलग्न, ह्या 100ला संलग्न कोण कुठला रे 80 आहे, संलग्न कोण 80 आहे. पण काय म्हणते चौथं गुणधर्म काय की त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं माप हे त्याला संलग्न नसलेल्या आंतर कोनाच्या बेरजे एवढा आहे. मग मला सांगा हा 100 आहे ना, 100 बाह्य कोण आहे आणि ह्याला संलग्न नसलेले कोण कुठले तुमचे, कारण त्रिकोणात 3 कोण असतात, 80 तर त्याला संलग्न कोण आहे, तर 60 आणि 40 हे त्याला संलग्न नसलेले कोण आहेत. आणि त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं माप हे संलग्न नसलेल्या, कारण हा संलग्न आहे लक्षात अंतर कोण 60 आणि 40 हा संलग्न नाही आणि संलग्न नसलेल्या कोणाच्या बेरजे एवढा असतो. बघा बेरीज करून 60 अधिक जर तुम्ही 40 केलं तर किती आलं रे तुमचं 100 आलं. याचा अर्थ संलग्न नसलेले दोन कोण जे आहेत तुमच्या एला, संलग्न नसलेल्या कोणाची बेरीज किती आली 100. बघा बाह्य कोणाची बेरीज बरोबर आली का 100 तुमची आली.
म्हणजे ह्या बाह्य कोणाची बेरीज लक्षात, त्याला संलग्न नसलेल्या, मग संलग्न नसलेले कोण कुठले, बी आणि कुठला तुमचा सी, त्यांच्या बेरजे एवढा असतो. मग 60 आणि 40 ची बेरीज केली तर किती आली तुमची, 100 आली. पुढचं अजून घ्या दुसरं, बघा तुमचा बाह्य कोण दुसरा घ्या. समजा मी बाह्य कोण 140 घेतला, मी बाह्य कोण 140 घेतला. आता ह्या 140 ला संलग्न नसलेले कोण कोणते, 40 तर संलग्न कोण आहे लक्षात ठेवा. मग 80 आणि 60 संलग्न नाही, 80 आणि 60 ची बेरीज किती आली पाहिजे, ह्या बाह्य कोणा एवढी आली पाहिजे, 140 एवढी आली पाहिजे. बघा 8 आणि 6 किती आले, 14 वरचा 0 140 बरोबर आलं. म्हणजे ह्या 140 ची बेरीज लक्षात ठेवा, हे बाह्य कोणाचं माप, ह्या बाह्य कोणाचं 140 माप, हे ह्याला संलग्न, हे 40 हा संलग्न आहे, संलग्न असलेला कोण कुठला 80 आणि 60 आहे, ह्या दोघांच्या बेरीज एवढा असतो. 80 अधिक 60 केले की त्याला 140 आलं तुमचं. दुसरा घ्या बाह्य कोण, आता पुढचा समजा पुढचा बाह्य कोण घेतला तुम्ही, बाह्य कोण कुठला राहिला, आता 120 घेतला. आता ह्या 120 बाह्य कोणाचं माप हे कसं आलं पाहिजे, त्याला संलग्न नसलेला, हा 60 त्याला संलग्न कोण आहे, संलग्न नसलेला कोण कुठला आहे 80 आणि कुठला आहे तुमचा 40, आणि ह्या 80 आणि 40च्या बेरजे एवढा कोण आला पाहिजे 120 लक्षात ठेवा. आणि येतोय 80 अधिक 40 किती आलं तुमचं 120 आलं. म्हणून गुणधर्म परफेक्ट बसतो लक्षात त्रिकोणाचा. म्हणते की त्रिकोणाच्या बाह्य कोणाचं माप हे त्याला संलग्न नसलेल्या आंतर कोणाच्या बेरजे एवढं असतं, आणि बरोबर आहे लक्षात ठेवा. चला 4 झाली, आता पुढचं बघायचं आपल्याला 5वं वैशिष्ट्य. पाचवं वैशिष्ट्य, आता मला सांगा, आपण पहिलं बघितलं त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. आतल्या कोणांची बेरीज 180 अंश असते. मग त्रिकोणाच्या बाह्य कोणाचं जे माप आहे लक्षात ठेवा, ते किती असतं, तर काउंट करून बघूया आपण. इथं आपण काउंट करून बघूया, इथं किती आलं तुमचं 120 आलं, इथं आलं तुमचं 100, आणि इथं किती आलं तुमचं 140 आलं. 0 4 आणि 2 किती आले 6, 1 2 आणि किती आलं 3 आलं, 360. बाह्य कोण 120 घेतला, बाह्य कोण 140 घेतला, आणि बाह्य कोण 100 घेतला, आणि सगळ्या बाह्य कोणांची बेरीज केली तर सगळ्या बाह्य कोणांची बेरीज किती आली रे आपली, 360 आली. बरोबर आली ना. याच्यावर मग गुणधर्म काय सांगू शकतो, त्रिकोणाच्या 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 बाह्य कोणाचे माप, बाह्य कोणाचे माप हे बाह्य कोणाचे माप हे 360 अंश असते, 360 अंश असते. त्रिकोणाच्या बाह्य कोणाचं माप हे लक्षात ठेवायचं किती असतं, 360 अंश असते. आहे लक्षात बघा तुम्ही, सगळ्या बाह्य कोण घ्या 120 100 आणि 140 ऍडिशन करा, तुमची किती होऊन जाईल त्या ठिकाणी 360 येऊन जाईल. इथपर्यंत क्लिअर का रे बाबा, गुणधर्म क्लिअर का, गुणधर्म क्लिअर का. चला पुढचं बेसिक, चला त्रिकोणाचं आता सूत्र बघायचे आपल्याला. सूत्रे
त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं समजा आपल्याला, त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तर लक्षात ठेवा तिन्ही बाजू दिली असतील तर तुम्ही एस काढू शकता. अगोदर एस काढण्यासाठी ए अधिक बी अधिक सी भागेला किती आला तुमचा 2 आला. आणि मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. जर तिन्ही बाजू दिली असतील तर वापरायचे सूत्र बरं का. क्षेत्रफळ काढायचं त्रिकोणाचं लक्षात ठेवा तर रूट मध्ये यस कंसात यस वजा ए पुन्हा यस वजा बी आणि कंसात यस वजा काय आलं तुमचं सी आलं. ह्याला हिरोचं सूत्र म्हणतात त्या ठिकाणी. जर त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिली असतील तुम्हाला आणि तुम्हाला जर त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर लक्षात ठेवायचं पहिल्यांदा अर्ध परिमिती सेमी पेरिमीटर काढून घ्यायचा ए अधिक बी अधिक सी भागीला 2 आणि मग लक्षात ठेवा क्षेत्रफळ काढायचं कंसात रूट मध्ये यस यस वजा ए यस वजा बी यस वजा सी लक्षात ठेवायचं. हा पहिला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. दुसरा फॉर्म्युला तुम्हाला उंची आणि हाईट दिली समजा, उंची आणि काय दिलेली तुम्हाला हाईट दिली आहे आणि त्रिकोणाचं तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचं तुम्हाला उंची आणि हाईट दिलेली आहे. उंची आणि काय दिले तुम्हाला पाया दिलाय. उंची आणि पाया दिला असेल तर लक्षात ठेवायचं 1/2 गुणाकारामध्ये पाया गुणाकारामध्ये उंची, पाया गुणाकारामध्ये काय लक्षात ठेवायचं उंची. जर तुम्हाला उदाहरणात पाया दिलाय आणि उदाहरणामध्ये उंची दिली आहे तर सरळ क्षेत्रफळ काढायचं फॉर्म्युला लक्षात ठेवायचं 1/2 गुणाकारामध्ये पाया गुणाकारामध्ये उंची. तिसरा फॉर्म्युला काय लक्षात ठेवणार तुम्ही, तुम्हाला समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तुम्हाला समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचं आहे. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचं आहे. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचं आहे तर काय करायचं रूट मध्ये 3/4 बाजूचा वर्ग, रूट मध्ये 3/4 बाजूचा वर्ग लक्षात ठेवायचा. पुढचा चौथा फॉर्म्युला बघा. तुम्हाला काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल समजा, काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल, काटकोन त्रिकोण दिलाय तुम्हाला आणि काटकोन त्रिकोणाचं तुम्हाला काय काढायचं क्षेत्रफळ काढायचं. जर तुम्हाला काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर 1/2 गुणाकारामध्ये पाया गुणाकारामध्ये उंची. इथं सुद्धा लक्षात ठेवायचं काटकोन त्रिकोण दिला असेल तुम्हाला तर काटकोन त्रिकोणामध्ये लक्षात ठेवायचं क्षेत्रफळ काढण्यासाठी 1/2 गुणाकारामध्ये पाया गुणाकारामध्ये उंची लक्षात ठेवायचं. चला पुढं. एकच मिनिट. सांगू नको मला जात ना. तुम्हाला जर समजा समद्विभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. समद्विभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. समद्विभुज त्रिकोणाचे जर तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं असेल, समद्विभुज त्रिकोणाचं जर तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं असेल तर काय करायचं माहिती का, बी छेदामध्ये 4 रूट मध्ये 4a चा वर्ग वजा b चा वर्ग. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. समद्विभुज त्रिकोणाचं तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं आहे आणि समद्विभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी बी छेदामध्ये 4 रूट मध्ये 4a चा वर्ग वजा b चा वर्ग लक्षात ठेवा. एवढे 5 फॉर्म्युले 5 फॉर्म्युले लक्षात ठेवा.
हा, शेवटचा अजून एक लायला लक्षात. समजा तुम्हाला त्रिकोणाची परिमिती विचारली. त्रिकोणाची परिमिती, परिमिती म्हणजे लक्षात ठेवायचं, त्रिकोणाची परिमिती जर तुम्हाला विचारली तर त्रिकोणाची परिमिती म्हणजे लक्षात ठेवायचं सगळ्या बाजूंची असते बेरीज, सर्व बाजूंची बेरीज. याचा अर्थ ए अधिक बी अधिक किती तुमचं सी. लक्षात ठेवा. म्हणजे ज्या काय बाजू जेवढे असतील, दोन बाजू तर दोन बाजू तीन. शक्यतो त्रिकोणाला तीनच बाजू असतात, लक्षात दोन नसतात. दिलेल्या सगळ्या बाजूंची काय करायची, बेरीज करायची. तुम्हाला त्या त्रिकोणाची परिमिती, ऑदर कुठला आयत असू द्या, चौकोन असू द्या, चौरस असू द्या, परिमिती काढा, षटकोन असू द्या, परिमिती काढणे म्हणजेच काय, ती सगळ्या बाजूंची काय करायची असते त्या ठिकाणी, बेरीज करायची असते. राजा, हे क्लिअर झालं. बेसिक क्लिअर करे बाबा, इथपर्यंत बेसिक क्लिअर का मला सांगा. बेसिक क्लिअर का सगळ्यांचं? ठीक आहे, आपण आजचा भाग इथंच थांबूया. हे बेसिक पहिल्यांदा दोन लेक्चर, अर्धा तास मग लेक्चर लाईट गेल्यामुळे पडलं होतं, लक्षात ठेवा. आणि आता एक 36 मिनिटाचं लेक्चर, हे दोन्ही लेक्चर व्यवस्थित बघून घ्या, जेणेकरून तुमच्या सगळ्या कन्सेप्ट ह्या क्लिअर होतील. आणि नंतर जे येणारा पुढचा आपण टाईप 1 टाईप 2 बघणार आहे, लक्षात, त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट ह्या क्लिअर झालेल्या असतील, गणित पटपट सुटतील. ठीक आहे, आजचा भाग इथंच थांबूया, राहिलं बघा आपण पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.